कॅमेरा रेडी झाला का रे? नाईट विजन कॅमेरा सुद्धा चालू असू दे, EMF डिटेक्टर, रेकॉर्डर सगळं आणलं आहेस ना? राहुल आपला माईक सेट करत म्हणाला, सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करू नकोस. नेहमीप्रमाणे सगळी तयारी केलेली आहे. आता रेकॉर्डिंग सुरू करूयात, अरुण म्हणाला. अरुणने आपल्या हातात असलेला नाईट विजन कॅमेरा समोर सेट केला, टायमर लावला आणि राहुलच्या शेजारी दगडावर येऊन बसला. त्यांच्याजवळ एक मोठी बॅग ठेवलेली आहे आणि मागे मोकळं रान आणि त्यामध्ये लांबवर एक जुनी वास्तू दिसत आहे. पौर्णिमेची रात्र असल्याने माळरान स्पष्ट दिसत आहे. 10, 9, 8 असं करत शेवटी एक नंतर कॅमेऱ्याने रेकॉर्डिंग सुरू केली. रेकॉर्डिंग सुरू झाली असतानाच आपण स्क्रीनवर 12:30 ही वेळ पाहू शकतो. नमस्कार मित्रांनो, शोध भूताचा या आमच्या नव्या मालिकेचा हा 4था भाग आहे. आम्ही रेकॉर्ड करत आहोत. या मालिकेमध्ये आपण भूतबाधित म्हणून प्रसिद्ध असलेल्या जागा, वास्तू किंवा इतर अनेक ठिकाणांना भेट देतो आणि एक रात्र तिथे आपण घालवतो. आतापर्यंत आपण ड्रीम पार्क, चिखलवाडी बायपास आणि दरेकर लायब्ररी अशा 3 बाधित म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या जागांना भेटी दिल्या आहेत. अर्थातच या 3ही ठिकाणी आम्हाला म्हणावा तसा अनुभव आला नाही. तर आज आपण आलो आहोत मोरे पाटलांच्या जुन्या वाड्यावर, जो भूतबाधित म्हणून प्रसिद्ध आहे. नेहमीप्रमाणेच माझा मित्र अरुण हा सुद्धा माझ्या सोबत असणारच आहे. तर अरुण, आपल्या प्रेक्षकांना मोरे पाटलांच्या वाड्याविषयी थोडी माहिती सांगशील? राहुल अरुणकडे पाहत म्हणाला, मित्रांनो, आज आपण एक रात्र या मागे दिसत असलेल्या वाड्यामध्ये घालवणार आहोत. हे मागे जे रान दिसत आहे ते मोरे कुटुंबाच्या मालकीचं आहे. त्यामध्ये हा जो वाडा दिसतो आहे तो अंदाजे 1911च्या सुमारास बांधण्यात आला. मोरे कुटुंब हे या गावातील संपन्न असं कुटुंब होतं. मोरे कुटुंबातील यशवंतराव मोरे यांनी हा वाडा बांधला. हा वाडा गावापासून बाहेर शेतामध्ये बांधण्यात आलेला आहे. आजूबाजूला घरं नाहीत, शेतच आहेत. इथून खाली उतरल्यावर गाव सुरू होतं आणि तिथे 1001 लोकांची वस्ती आहे. वाडा बांधून झाल्यावर 2 वर्ष मोरे कुटुंब आनंदाने इथे राहिलं. यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी रमाबाई यांना सदाशिव नावाचा एक मुलगा होता. या व्यतिरिक्त सखाराम हा त्यांचा नोकर सुद्धा त्यांच्या सोबत राहत असे. मोरे हे नेहमीच गावाच्या भल्याचा विचार करत आणि नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी तयार असत. यशवंतरावांचा गावामध्ये चांगलाच दरारा होता. लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. 3ऱ्या वर्षी गावात विचित्र घटना व्हायला सुरुवात झाली. गावाच्या वेशीजवळ लोक काळे कपडे घातलेल्या महिलेला पाहण्याचा दावा करू लागले. गावाच्या वेशीजवळ मेलेली कुत्री आणि मांजरं आढळायला लागली. उन्हाळ्याचे दिवस असतानाही गावात थंडी पडायला लागली. रात्री किर्र शांतता होत असे. कीटकही आवाज करत नसत. गावातील भटकी जनावरं अंधार पडताच लपून बसत आणि नंतर रात्री रस्त्यावर सुद्धा दिसत नसत. गावातील विहिरीचं पाणी कमी होऊ लागलं आणि त्याची चव बदलली. असे अनेक अपशकुन आणि विचित्र घटना गावामध्ये होऊ लागल्या. गावकरी या सर्व गोष्टी पाहून घाबरून गेले, पण यामागचं नेमकं कारण कुणालाही समजलं नाही. एके दिवशी एका गावकऱ्याने गावच्या डोंगरावर एका ठिकाणी एका तांत्रिकाला तांत्रिक विद्येचा प्रयोग करताना पाहिलं. याआधी या व्यक्तीला इथे कोणीच पाहिलेलं नव्हतं. मोकळे सोडलेले लांब आणि जटा झालेले केस, तोंडावर लाल रंगाने रंगोटी केलेली आणि नग्न, गळ्यामध्ये कवटीच्या आकाराच्या मण्यांची माळ आणि हातात कवटी आणि हाड घेऊन तो मांत्रिक साधना करत बसलेला होता. त्यांच्या साधनेची सामग्री पाहता हा कोणती तरी काळी विद्या करतो आहे हे स्पष्टच होतं. गावकऱ्यांनी ही माहिती गावातील लोकांना येऊन सांगितली. या सर्व अपशकुनांना हा मांत्रिकच जबाबदार आहे अशी गावकऱ्यांची समजूत झाली. यशवंतराव काही गावकऱ्यांना घेऊन एके दिवशी मांत्रिक असलेल्या ठिकाणी गेले.
मांत्रिक आपल्या साधनेमध्ये व्यस्त होता. काय रे, कोण तू? हा सगळा काय प्रकार आहे? गावातील लोकांवर जादूटोणा करतोस की काय? यशवंतराव म्हणाले. असं अचानक सर्व लोकांना आलेलं पाहून मांत्रिक दचकला. कोण तू? माझ्या साधनेमध्ये व्यत्यय आणणारा. स्वतःचं भलं व्हावं अशी तुझी इच्छा असेल तर इथून चालता हो. मला माझी साधना करू दे. तांत्रिक रागाने म्हणाला. तुला इथं असलं काही करता येणार नाही. या गावातून दूर कुठंतरी निघून जा. तुझ्या या तंत्रमंत्राने गावकऱ्यांना त्रास होतो आहे. जीवाची काळजी असेल तर आत्ताच्या आत्ता चालता हो. यशवंतराव म्हणाले. मूर्खांनो, तुम्हाला माझ्या विद्येची माहिती नाही म्हणून तुम्ही इथे येण्याचं धाडस केलं. चालते व्हा, नाहीतर सर्वांच्या घरदाराचं वाटोळं करून टाकीन. तांत्रिक रागारागात बोलू लागला. धरा रे याला, जाळून टाका या सगळ्या वस्तू. याला चांगला चोप देऊन हाकलून द्या इथून. यशवंतराव म्हणाले. यशवंतरावांच्या म्हणण्याप्रमाणे गावकऱ्यांनी तांत्रिकाला चांगला चोप दिला. त्याच्या वस्तू इतरत्र फेकून दिल्या आणि त्याला गावाबाहेर हाकलून लावलं. झालेल्या अपमानाने तांत्रिक संतापला आणि त्याने सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. काही महिने शांतपणे गेले. गावातील अपशकुन थांबले आणि सर्व काही पहिल्याप्रमाणे सुरळीत चालू लागलं. एके दिवशी मध्यरात्री टक टक असा आवाज ऐकून यशवंतरावाला जाग आली. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं. वाड्याबाहेर मांत्रिक उभा होता आणि आपल्या हातातल्या हाडाने कवटी वाजवत होता. तसेच काहीतरी तो पुटपुटत होता. त्याचं लक्ष यशवंतरावांकडे नव्हतं, तर वाड्याच्या दरवाजाकडे पाहून तो कुणाला तरी ये ये असा इशारा करत होता. त्याचं लक्ष यशवंतरावांकडे नव्हतं, तर वाड्याच्या दरवाजाकडे पाहून तो कुणाला तरी ये ये असा इशारा करत होता. यशवंतरावांनी त्या दिशेने पाहिलं आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांचा मुलगा सदाशिव हा तांत्रिकाकडे जात होता. तो कसल्या तरी तंद्रीत असल्यासारखा वाटत होता. मांत्रिक त्याला कुठेतरी घेऊन जात होता. त्याने राधाबाईला उठवलं नाही. आपली बंदूक घेऊन ते बाहेर आले. त्यांनी सखाराम या आपल्या नोकराला उठवलं आणि आपल्या सोबत घेतलं. तोपर्यंत सदाशिव वाड्याच्या बाहेर गेलेला होता आणि मांत्रिक त्याच्या पुढे चालला होता. यशवंतराव आणि सखाराम वाड्याच्या बाहेर आले. मांत्रिकाची त्यांच्यावर नजर पडली आणि तो जोरजोरात धावू लागला. तसा त्याच्या मागे सदाशिवही धावू लागला. त्या दोघांच्या मागे यशवंतराव आणि सखाराम धावू लागले. मांत्रिक आपल्या विधी करण्याच्या जागेवर आला तसा त्याच्या मागून सदाशिवही आला. मांत्रिकाने तांदळाने एक मोठं रिंगण केलं होतं आणि त्या मधोमध सदाशिव येऊन थांबला. यशवंतराव आपला पाठलाग करत आहेत हे माहिती असल्याने मांत्रिकाने लगेच एक सुरा बाहेर काढला आणि सदाशिववर त्याने सुऱ्याने वार केला. पण एवढ्यात यशवंतरावांनी एक गोळी झाडली आणि ती थेट मांत्रिकाच्या छातीत येऊन घुसली. मांत्रिक मोठ्याने ओरडला आणि जमिनीवर कोसळला. गोळीच्या आवाजाने सदाशिव भानावर आला. त्याच्या खांद्यावर सुऱ्याचा वार होऊन मोठी जखम झालेली होती. तो बेशुद्ध पडला. याच प्रसंगाचा फायदा घेऊन आपल्या उरल्या सुरल्या ताकदीने तांत्रिक उठला आणि सुरा घेऊन यशवंतरावांवर वार करण्यास धावला. पण सखारामने पुढे येऊन तो वार आपल्या हातावर झेलला. सुरा त्याच्या हातातून आरपार गेला. मांत्रिक तसाच त्याच्या अंगावर येऊन गतप्राण झाला. मांत्रिक संपला. यशवंतराव सदाशिवला घेऊन घरी आला. सखारामच्या दाखवलेल्या स्वामी निष्ठेसाठी यशवंतराव यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचं कौतुक केलं. पण सर्वच कथांचा शेवट हा गोड नसतो. एके दिवशी सखारामला गावातून हिंडताना लोकांनी पाहिलं. यावेळी त्याचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेलं होतं. त्याचे केस वाढले होते, कपडे फाटलेले होते, डोळे लाल झाले होते. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे आपल्या हातामध्ये रक्ताने माखलेला सुरा घेऊन तो चालत होता. गावकऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं. पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला बोलवून चौकशी केली.
सखारामने त्या रात्री यशवंतराव यांच्या सहित त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा खून केलेला होता आणि तोच खून केलेला सुरा घेऊन तो गावामध्ये हिंडत होता. पोलिसांना तपासात एका मुलाच्या शरीराचे अवशेष वाड्याच्या मागच्या बाजूस पुरवून ठेवलेले असे सापडले. याचाही खून चाकूनेच करण्यात आला आहे असे तपासामध्ये सिद्ध झालं. गावकऱ्यांसाठी हा फार मोठा धक्का होता. सर्वांना खूप वाईट वाटलं. सखारामला नंतर फाशीची शिक्षा झाली. सखाराम शेवटपर्यंत मी निर्दोष आहे, माझी यात काही चूक नाही असंच सांगत होता. पण पुरावे सगळे त्याच्या विरोधातच होते. मांत्रिकाच्या आत्म्यानेच सखारामला झपाटून त्याच्याकडून हे सगळं करवून घेतलं अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये होऊ लागली. या मागच्या वाड्यातच त्याने त्या चौघांचा खून केला. यानंतर हा वाडा असाच मोकळा पडलेला आहे. हा वाडा झपाटलेला आहे असा गावकऱ्यांचा समज आहे. दिवसाही ते कुणी पाय ठेवायची हिंमत करीत नाही. या वाड्यामध्ये यशवंतराव आणि मारल्या गेलेल्या त्यांच्या घरातील इतर सदस्यांचे आत्मे अजूनही वास करतात असं गावातील लोक सांगतात. यात किती सत्य आहे याचा आज आपण शोध घेणार आहोत आपल्या आजच्या भागात. अरुण कथेचा शेवट करीत म्हणाला. यानंतर ते दोघे आपला नाईट विजन कॅमेरा घेऊन वाड्याच्या दिशेने चालू लागले. आता 1 वाजत आहेत आणि आम्ही वाड्याच्या दिशेने जात आहोत. आपण पाहू शकता की किती ओसाड माळरान आहे, किती ओसाड माळरान आहे हे. आणि गाव हे या टेकडीच्या पायथ्याशी आहे. तेथील लाईट्स आपण पाहू शकतो. मी स्वतःच अशा गोष्टींविषयी संशयी आहे आणि अशा गोष्टींवर माझा विश्वास नाही. तरी इथली ही भयानक शांतता ही अनैसर्गिक आहे. राहुल पुढे चालत बोलत होता. माझं तर मत आहे की या जगामध्ये अशा अनेक चित्रविचित्र गोष्टी आहेत की ज्याविषयी आपण तर्क लावू शकत नाही. या जगात काहीतरी घातक असं नक्कीच आहे जेणेकरून आपण त्यांना घाबरायचं शिकलो आहोत. हा गुण आपण आपल्या पूर्वजांकडूनच आत्मसात केलेला आहे. ही अंधाराची भीती वाटणं, चित्रविचित्र चेहऱ्याची भीती वाटणं हे मानव जातीला नैसर्गिकरित्या प्राप्त झालेलं आहे. नाहीतर या गोष्टींमध्ये भीती वाटण्यासारखं असं काहीच नाही. काहीतरी आहे ज्याने आपल्याला कायम त्रास दिला आहे, जेणेकरून आपली बुद्धी अशी झाली आहे, एक सेन्स म्हणा हवं तर, जो आपल्याला सांगतो की ही अमुक गोष्ट ही घातक आहे किंवा या गोष्टीची आपल्याला भीती वाटायला हवी. अरुण त्याला प्रत्युत्तर देत म्हणाला. जसजसे दोघे बोलत पुढे चालत होते तसतसा वाडा टप्प्यात येत होता. दोघे वाड्यासमोर उभे राहिले. त्यांनी एक नजर वाड्यावर टाकली. वाडा पार मोडकळीस आला होता. छपरांवर माती साचलेली होती. त्यावर गवत उगवू लागलं होतं. एक बाजूची भिंत कोसळली होती. पण वाडा शाबूत होता. तो कधीही पडेल असंच बाहेरून पाहणाऱ्यांना वाटत असे. वाड्याची धोकादायक इमारत म्हणजे वाड्यामध्ये न जाण्याचं आणखी एक कारण होतं. दोघे वाड्याच्या दाराजवळ आले. वाड्याचा दरवाजा मोठा भक्कम होता. दोघांनी तो कसाबसा उघडला आणि ते आत गेले. त्यांनी आपल्यासोबत प्रकाशासाठी आणलेली लाईट चालू केली. समोरचा वाडा त्या प्रकाशात उजळू लागला. वाड्यातील बैठक दिसू लागली. वाड्याच्या आतमध्ये मोठं अंगण आणि त्या बाजूला बैठक वगैरे आणि इतर खोल्या स्पष्ट दिसू लागल्या. सगळीकडे धूळच धूळ होती. वर्षानुवर्ष हा वाडा बंदच होता. त्याचा पुरावा घरांच्या भिंतीवर वाढलेल्या वेली देत होत्या. वाडा हा 2 मजली होता. दुसऱ्या मजल्यावर विश्रांतीसाठीची जागा होती. मजल्यावरील जवळजवळ सर्वच खोल्या या विश्रांतीसाठीच वापरण्यात येत असत. खाली एक मोठा हॉल, स्वयंपाकघर, नोकरांसाठी असलेली खोली होती. वाड्याच्या मागच्या बाजूला एक विहीर आणि कपडे धुणे, आंघोळ करणे यासाठी जागा होती. EMF रेकॉर्डर चालू कर आणि रीडिंग घे. हा छोटा कॅमेरा इथे दरवाजापाशी सेट करूयात. अरुण कॅमेरा सेट करत म्हणाला. राहुलने EMF रेकॉर्डर चालू केलं. हे रेकॉर्डर आपल्या सभोवताली असणारे चुंबकीय आणि विद्युत तरंग रेकॉर्ड करतं. जिथे नकारात्मक ऊर्जा जास्त असते
तिथेही उपकरण लाल दिवा लावून बीप बीप असा आवाज करतं. हे अशा मोहिमांमध्ये वापरलं जाणारं एक प्रमुख उपकरण आहे. राहुल रेकॉर्डर चालू करत म्हणाला, इथे खाली तरी भीती वाटण्यासारखं आम्हाला काहीच दिसत नाहीये. आपण वरती दुसऱ्या मजल्यावर जाऊन पाहूयात. राहुल कॅमेऱ्यात पाहून म्हणाला आणि दोघे जिन्याद्वारे दुसऱ्या मजल्यावर गेले. इथे ते एका मोठ्या खोलीत शिरले. त्यांनी सर्वप्रथम पाहिलं ते छत. छताला आता छिद्र पडू लागली होती आणि त्यातून थोडासा असा चंद्रप्रकाश आतमध्ये येत होता. इथे रीडिंग जास्त आहे. इथेच सखारामने मोरे कुटुंबाची हत्या केली होती असं म्हणतात. इथे तीच नकारात्मक ऊर्जा भरलेली आहे, अरुण म्हणाला. अरुणने असं बोलताच लांब कुठेतरी माळरानातून कुत्र्याच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. हा वाडा खरंच खूप भयानक आहे का सांगता येत नाही, पण मला याविषयी एक वेगळीच फिलिंग येत आहे. माझ्या अशा गोष्टींवर विश्वास नाही, पण काही गोष्टी भयानक नसतानाही मनात धडकी भरवतात. तसंच काहीसं वाटत आहे, राहुल बोलला. राहुल त्या खोलीच्या मधोमध येऊन उभा राहिला. सगळीकडे धूळ, माती, जाळी आलेली होती. आपल्या हातातील बॅटरी घेऊन राहुल इकडे तिकडे पाहू लागला. तिथेच एका भिंतीवर एक जुना फोटो अडकवलेला होता. त्यामध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि एक लहान मुलगा उभे असलेला तो फोटो होता. अरुण, हा फोटो पहा, राहुल अरुणला बोलावत म्हणाला. हे बहुतेक यशवंतराव, त्यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा सदाशिव असावेत. हो, तेच वाटत आहेत. खूपच सुखी कुटुंब वाटत आहे. गावकऱ्यांनी सांगितलेली गोष्ट जर खरी असेल तर खूपच वाईट झालं असंच मी म्हणेन. काही चूक नसताना उगीच आपला जीव या सगळ्यांना गमवावा लागला. अरुण फोटोकडे पाहत म्हणाला. एवढ्यात रेकॉर्डर मोठमोठ्याने बीप बीप असा आवाज करू लागलं. त्याच खोलीच्या शेजारी असणाऱ्या खोलीकडे ते निशाण दाखवू लागलं. रेकॉर्डर पलीकडच्या खोलीकडे इंडिकेट करत आहे. आपण तिथे जाऊन तपास करू. आतापर्यंत म्हणावं तसं काहीच आपल्या हाती लागलेलं नाहीये. काही मिळेल अशी अपेक्षाही वाटत नाही. तरी अजून रात्र पडलेली आहे. काय मिळेल काही सांगता येत नाही, अरुण म्हणाला आणि ते दुसऱ्या खोलीत गेले. तिथे त्यांनी अर्धा एक तास तपास केला. यानंतर ते कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळाले. आता नेहमीप्रमाणे शेवटचा प्रयोग करून आपण इथे कुणी आहे का हे शोध लावण्याचा प्रयत्न करू. इथेही मेणबत्ती लावून आम्ही खाली बसलो आहोत आणि आता आम्ही इथे डोळे मिटून बसू आणि इथे कुणी आहे का त्यासाठी आवाज देऊ. हे आपण आपल्या आधीच्या सर्व मोहिमांमध्ये केलं आहे आणि 1-2 ठिकाणी आपण काही विचित्र घटनाही रेकॉर्ड केल्या होत्या. तर पाहूयात आज इथे आपल्याला तसंच काहीतरी पाहायला मिळते की आपला भ्रमनिराश होतोय ते. राहुल आणि अरुण एक मेणबत्ती लावून त्या खोलीत बसले. त्यांनी आवाज रेकॉर्ड करण्यासाठी एक यंत्र चालू करून ठेवलं आणि ते आवाज देऊ लागले. इथे कुणी आत्मा असेल तर काहीतरी इशारा द्या. कुणाला काही बोलायचं असेल तर आमच्याशी संपर्क करा. इथे कुणी आत्मा असेल तर काहीतरी इशारा द्या. असं बोलून ते काही वेळ शांत तसंच बसून राहिले. अचानक टकटक अशा आवाजाने शांतता भंग झाली. खोलीतल्याच एका कोपऱ्यातून आवाज येत होता. दोघांनी डोळे उघडले आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. तिथे कोपऱ्यात एक लहान मुलगा हातात कवटी घेऊन ती हाडाने वाजवत बसला होता. मेणबत्तीच्या प्रकाशात तो आणखी भयानक वाटत होता. या दोघांनी डोळे उघडल्यावर त्याने आपल्या हातातल्या हाडाने दोघांकडे इशारा केला. रेकॉर्डर जोरजोराने वाजू लागला आणि शेवटी त्याच्यात शॉर्ट सर्किट झाला. सोबत आणलेली बॅटरी सुद्धा फुटली. दोघे मोठ्याने ओरडले आणि मागे पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यांच्या पायाखालची जमीन कोसळली आणि दोघे खालच्या मजल्यावर असणाऱ्या एका खोलीत येऊन कोसळले. सगळीकडे अंधारच अंधार होता. फक्त वाड्याच्या अंगणात चंद्रप्रकाश दिसत होता. अरुण डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडला होता आणि राहुल पाठीला मार लागल्याने उठण्याचा प्रयत्न करत असतानाही उठू शकत नव्हता. तो तसाच वेदना सहन करत
विवळत भिंतीला टेकून बसला. अरुण कुठे आहेस? मला फार त्रास होतो आहे. अरुण. राहुलला खूप वेदना होत होत्या. त्याला वेदना सहन न होऊन तो रडू लागला होता. हे सगळं एवढ्या लवकर झालं की दोघांना काही करायला वेळच मिळाला नाही. यात त्याला आपण पाहिलेल्या त्या मुलाची आठवण झाली आणि आपल्याला इथून लवकर निघायला हवं याची जाणीव झाली. तो सरकत कसाबसा एका भिंतीला येऊन टेकला. वेदना असह्य होत होत्या आणि राहुलला भोवळ यायला लागली होती. तो सारखा अरुणला आवाज देत होता. एवढ्या त्या खोलीमध्ये मंद असा प्रकाश पसरला. चंद्रप्रकाशासारखा तो प्रकाश होता. राहुलला वाटलं कदाचित पहाट होत आहे, पण त्याने आपलं घड्याळ पाहिलं तेव्हा फक्त रात्रीचे 2 वाजले होते. मग हा प्रकाश कसला असा प्रश्न त्याच्या मनात आला. तेवढ्यात एक पुरुष एका मुलाला घेऊन खोलीमध्ये दाखल झाला. राहुलने त्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण त्या पुरुषाने राहुलकडे पाहिलंच नाही. हा मुलगा म्हणजे आपण आधी पाहिलेलाच मुलगा आहे हे राहुलने ओळखलं. आणि हा फोटोत पाहिलेल्या लहान मुलासारखाच दिसत होता. तसं नव्हेच तर हा तो मुलगाच होता. तो सदाशिव होता आणि तो पुरुष तो यशवंतराव होता. अगदी फोटोमध्ये पाहिलं होतं तसाच. यशवंतराव सदाशिवला घेऊन खोलीमध्ये आला. सदाशिव आपले दोन्ही हात मागे ठेवून उभा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर भेसूर असं हास्य होतं. यशवंतरावांनी सदाशिवच्या जोरात कानाखाली लागली. यशवंतरावांनी सदाशिवच्या जोरात कानाखाली लगावली. हात पुढे कर. काय लपवतो आहेस ते दाखव पाहू दे मला, यशवंतराव म्हणाले. सदाशिवने आपला हात पुढे केला. त्याच्या हातात रक्ताने भरलेला एक मोठा चाकू होता. हे पाहून यशवंतरावांचा राग आणखी अनावर झाला आणि त्यांनी त्याच्या अजून एक कानाखाली लावली. सदाशिवच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. तो मोठ्याने श्वास घेऊ लागला. तो यशवंतरावांवर धावून आला आणि त्याने चाकूने त्यांच्या हातावर वार केला. अशा अचानक हल्ल्याने यशवंतराव घाबरले आणि त्यांनी सदाशिवला जोरात ढकलून दिलं. तो लांब जाऊन पडला. त्याच्या हातातला चाकू सुद्धा खाली पडला. हे सगळं घडत असताना एक स्त्री बाहेरून धावत आतमध्ये आली. यशवंतरावांच्या हातातून येणारं रक्त पाहून घाबरून गेली. तिला काय करावं काही सुचेना. हे सगळं सदाशिव असा प्रश्न ती विचारत होती. होय रमाबाई, सदाशिवनेच, असं म्हणत यशवंतरावांनी मान हलवली. रमाबाईंनी सदाशिवला जवळ घेतलं आणि त्या मोठमोठ्याने रडू लागल्या. हे सगळं आपल्या नशिबात का? का तुम्ही त्या मांत्रिकाच्या वाटेला गेलात? सगळं व्यवस्थित चालू होतं, पहा आता काय होतंय, असं म्हणत ती रडत होती. इतक्यात एक इसम बाहेरून कुदळ घेऊन आतमध्ये आला. मातीत काम केल्याने त्याचे कपडे खराब झाले होते. त्याला घाम आला होता. सखाराम, काय झालं? यशवंतरावांनी विचारलं. हो, वाड्याच्या मागेच पुरला आहे. कुणाला काहीच संशय येणार नाही. तुम्ही काही काळजी करू नका, सखाराम म्हणाला. यशवंतरावांनी सदाशिवला हाताला पकडलं आणि ओढत घराबाहेर घेऊन गेले. रमाबाईंनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण यशवंतरावांनी काही ऐकलं नाही. थोड्या वेळाने ते पुन्हा आत आले आणि खाली बसून रडू लागले. त्याला मी बाहेरच्या खोलीमध्ये बंद करून ठेवलं आहे. तो काहीही करू शकतो. तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका, यशवंतराव रमाबाईंना सांगत होते. मी नाही जात त्याच्याकडे, पण यावर काहीतरी उपाय करा. आपल्या मुलाची काहीतरी चूक नाही हो, तो असं करणार नाही. हा अपघात असू शकतो. रमाबाई यशवंतरावांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होत्या. अहो, मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय सदाशिवला त्या मुलावर वार करताना. बिचारा एवढासा जीव, त्याचा काही करायच्या आत गतप्राण झाला तो मुलगा. तो सुद्धा आपल्या मुलासारखाच होता ना. आता त्याच्या आईवडिलांनी विचारलं तर काय उत्तर देणार आपण? मालक, तुम्ही काळजी करू नका. आपलं घर गावापासून लांब आहे. इथपर्यंत येतानाच मुलगा दुसरीकडे कुठेतरी निघून गेला असेल. त्याचा आम्हाला काही माहिती नाही असं आपण सांगू. तुमच्यावर कुणाला काही संशय येणार नाही. तुम्ही गावासाठी खूप काही केलं आहे. लोकांसाठी तुम्ही देव माणूस आहात.
त्यांना तुमचं बोलणं खरं वाटेलच. सखाराम म्हणाला, काही आपल्या नशिबी, हे सगळं कुठे फेडणार आपण. यशवंतराव म्हणाले, कुणाला काही समजू देऊ नका हो. आपल्या मुलाला घेऊन जातील आपल्यापासून दूर. मारायला सुद्धा कमी करणार नाहीत त्याला हो. माझं बाळ आहे तसं माझ्याजवळ राहू द्या. मी सांभाळेन त्याला, कसाही असला तरीही. रमाबाई रडत म्हणाल्या, मालक असंच करूयात, तुम्ही काही काळजी करू नका. सखाराम म्हणाला, हा सगळी त्या मांत्रिकाचीच करणी. बरं नाही होणार त्याचं, मुक्ती नाही मिळणार त्याला. रमाबाई बोट मोडत म्हणाल्या, किती वैद्य डॉक्टर करून झाले पण काहीच फायदा झाला नाही. आणि आज हे काय होऊन बसलं. यशवंतराव डोक्याला हात लावून बसले. इतक्यात एक हात राहुलच्या खांद्यावर पडला. तो घाबरला. त्याने मागे वळून पाहिलं तर अरुण शुद्धीवर आलेला होता. राहुल त्याला बोट करून दाखवू लागला, पण तोवर तिथे कोणीच राहिलं नव्हतं. तिथे पुन्हा अंधार पसरला होता. अरुणला सुद्धा डोक्याला मार लागला होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. तरीही त्याने राहुलला उचललं आणि तो अंगणात आला. आता लवकरात लवकर वाड्यातून बाहेर पडायला हवं म्हणून तो राहुलला घेऊन पटपट चालत होता. त्याने पाहिलेलं स्वप्न होतं की सत्य याच्याच विचारात तो होता आणि त्याच्या अंगावर शहारे येत होते. इतक्यात राहुलच्या पाठीत कळ आली. त्याला वेदना असह्य झाल्या. तो खाली बसला. राहुल, आपल्याला इथून निघायला हवं. थोडा त्रास सहन कर, उठ, असं राहुल बोलत असतानाच त्याला मागून एक आवाज आला. सदाशिव मागे उभा होता आणि विक्षिप्तपणे हसत होता. त्याच्या हातात सुरा होता. अंग रक्ताने माखलेलं होतं. त्याच्या मागून रक्ताने माखलेला यशवंतराव आला आणि त्याने सदाशिवला पकडलं. दोघांची झटपट झाली आणि झटपटीमध्ये यशवंतरावांनी सदाशिवच्या हातातील चाकू घेऊन त्याला संपवून टाकलं आणि तशाच घायाळ अवस्थेत ते तिथेच एका खांबाला टेकून बसले. काही मिनिटातच तिथे सखाराम आला. त्याने मोठ्याने हांबरडा फोडला. मालक, काय झालं तुम्हाला? सदाशिवला काय झालं? अरे उठ सदाशिव, असं म्हणत तो सदाशिव जवळ गेला. पण त्याला समजलं की सदाशिव मरण पावला आहे. तो त्याला सोडून यशवंतरावांजवळ आला. ते आपला शेवटचा श्वास घेत होते. सखाराम, याने रमाबाई आणि माझ्यावर हल्ला केला. याला बंद केलं होतं तरी हा कसा हाताला काही समजलंच नाही. याने हल्ला केला, त्यात रमा गेली. मी तिला वाचवायच्या प्रयत्नात घायाळ झालो आणि नंतर बाहेर येऊन मी आपल्या या हातांनीच सदाशिवला. असं म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. असं म्हणतच त्यांनी प्राण सोडला. सखारामला फार मोठा धक्का बसला. जसं काही त्याच्या डोक्यावरच परिणाम झाला. हे सगळं दृश्य पाहून त्याने आपलं मानसिक संतुलन गमावलं. त्याने सुरा घेतला आणि गावाच्या दिशेने निघून गेला. पाहता पाहता दोघांच्या समोरून ते दृश्य नाहीसं झालं. अरुणने आता पुन्हा राहुलला उचललं आणि त्याला त्रास होत असतानाही तो त्याला वाड्याच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याला माहिती होतं की आपल्याला वाड्याच्या बाहेर जायलाच हवं. दुसरा काहीच इलाज आपल्याकडे नाहीये. तो वाड्याच्या दरवाजाजवळ आला तेव्हा वाड्याच्या भिंतीवरून पुन्हा तो मुलगा सदाशिव यांच्या समोर हातात कवटी आणि हाड घेऊन उभा असलेला त्याला दिसला. आता आपण संपलो. आपला शेवट जवळ आला हे दोघांना समजलं. सदाशिव, आम्हाला जाऊ दे. आम्ही पुन्हा इकडे नाही येणार. राहुल घाबरत म्हणाला. सदाशिव कोण? मुलगा म्हणाला, मी मांत्रिक. सदाशिव तर केव्हाच गोळी लागून मेला. म्हणजे मी माझी विद्या वापरून यशवंतराव येण्याआधीच सदाशिवच्या खांद्यावर सुऱ्याने वार करून त्याच्या शरीरात प्रवेश केला होता. यशवंतरावांनी जेव्हा गोळी झाडली तेव्हा माझ्या शरीरात सदाशिवचा आत्मा होता. त्यांनी आपल्या स्वतःच्या मुलावरच गोळी झाडली. मारताना मुलाने मला मारण्यासाठी सुऱ्याने पुन्हा हल्ला केला, पण त्यांचा तो नोकर सखाराम मध्ये आला आणि मी पुन्हा वाचलो. मी बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. कुणालाही काही संशय आला नाही, पण मी या मुलाच्या शरीरातच राहून यांना त्रास देऊ लागलो. मीच या मुलाच्या मित्राची हत्या केली आणि शेवटी यशवंतराव आणि त्याच्या पत्नीलाही संपवून टाकलं.
सखाराम तर या धक्क्याने वेडाच झाला. इथून पुन्हा तो कुठेतरी निघून गेला. तू तुझा बदला घेतलास, आता आम्हाला मारून तुला काय भेटणार आहे? आम्हाला जाऊ दे. अरुण विनवणी करत म्हणाला, माझा आत्मा या वाड्यात कैद झाला आहे. मला इथून मुक्ती मिळत नाही. मला आता दुसरं शरीर हवं आहे आणि ही आयती आलेली संधी मी कशासाठी सोडावी? असं म्हणून मांत्रिक विक्षिप्तपणे हसला आणि पुढे धावला. त्याने राहुलला ढकलून दिलं आणि अरुणच्या अंगावर उडी मारली. त्याच्या छातीवर बसून तो मंत्र म्हणू लागला. राहुलने आणि अरुणने एकमेकांकडे पाहिलं. दोघांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी हाच आपला शेवट म्हणून हार मानली. ते तसेच पडून राहिले. पण एवढ्यातच यशवंतराव, रमाबाई आणि सखाराम यांचे आत्मे तिथे प्रकट झाले. त्यांनी मांत्रिकाला अरुणच्या छातीवरून बाजूला केलं आणि पकडून ठेवलं. उठा बाळांनो, या वाड्याच्या दरवाजाबाहेर पडा. मांत्रिक वाड्याबाहेर येऊ शकत नाही. रमाबाई म्हणाल्या, घाई करा बाळांनो, आम्ही याला जास्त वेळ पकडून ठेवू शकत नाही. हा खूपच ताकदवान आहे. लवकर निघा. यशवंतराव म्हणाले, फक्त आमच्यासाठी हे करा. इथून बाहेर पडल्यावर आम्हा सगळ्यांचं श्राद्ध करा, म्हणजे आम्हाला मुक्ती मिळेल. जा लवकर. रमाबाई म्हणाल्या. अरुणने राहुलला पकडलं. वाड्याच्या दरवाजापाशी तो आला. त्याने राहुलला आधी वाड्याबाहेर जाऊ दिलं. तो दरवाजाबाहेर पडणार एवढ्यातच मांत्रिक सुटला आणि त्याने अरुणचा पाय पकडण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तो अयशस्वी झाला. पण त्याची नख अरुणच्या पायाला लागली आणि मोठी जखम झाली. त्यातून रक्त वाहू लागलं. तरीही तो वाड्याच्या बाहेर पडला आणि त्याने दरवाजा लावून घेतला. वाड्याबाहेर आल्यावर त्याने पाहिलं की आता पहाट होत आली आहे. वाड्याबाहेर ते दोघे सुरक्षित होते. तरी खबरदारी म्हणून दोघे लगबगीने गावात आले. गावकऱ्यांनी दोघांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि ॲडमिट केलं. अरुणला किरकोळ जखमा झालेल्या होत्या, पण राहुलचं माकड हाड मोडलं होतं. त्याला काही महिने हॉस्पिटलमध्येच काढावे लागले. दोघांची चौकशी झाली, पण त्यांनी याविषयी कुणालाही काहीच सांगितलं नाही. आम्ही छतावरून खाली पडलो आणि त्यातच आम्ही जखमी झालो, असंच त्यांनी सर्वांना सांगितलं. काही दिवसांनी त्यांनी यशवंतराव, रमाबाई, सखाराम आणि सदाशिव यांच्यासाठी श्राद्ध करवलं. त्याच रात्री ते अरुणच्या घरी याविषयी बोलत बसले. आज त्या लोकांसाठी श्राद्ध करून फार बरं वाटलं. त्यांच्या आत्म्याला परमेश्वर कृपेने नक्कीच शांती मिळाली असणार. एकदाची त्यांची त्या वाड्यातून मुक्तता झाली म्हणजे मलाही समाधान झाल्यासारखं वाटेल. राहुल म्हणाला, नक्कीच त्यांची मुक्तता झाली असेल अशीच आपण प्रार्थना करूयात. मला यायला जमलं नाही, पण तू सर्व विधी व्यवस्थितपणे करवून घेतले असशील अशी माझी खात्री आहे. अरुण म्हणाला, माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता, पण तुझा विश्वास होता. आपण याविषयी कुणाला काही सांगायचं नाही, हे तू चांगलंच सुचवलंस. आपले कॅमेरे आणि इतर उपकरणंही वाड्यातच राहिली. आपण पुराव्याशिवाय बोललो असतो तर लोकांनी आपल्याला वेडं ठरवलं असतं आणि अंधश्रद्धा पसरवत आहेत म्हणून मीडियाने आपल्याला आयुष्यभर त्रास दिला असता. पण शेवटी भूताचा शोध आपण लावलाच, याचं समाधान आहे. राहुल हसत म्हणाला. अरुणही हसला. खूप दिवसांनी दोघांचा वेळ हा असा निवांत गेला. शेवटी राहुल जाण्यासाठी निघाला. त्याने अरुणचा निरोप घेतला. अरुणने राहुलला वाटे लावलं आणि आपल्या घराचा दरवाजा बंद करून घेतला. तो सोफ्यावर बसला. सोफ्याच्या मागे ठेवलेली कवटी आणि हाड त्याने बाहेर काढलं आणि तो हाडाने कवटी वाजवत बसला.